26 वर्षाचा माझा मुलगा आज मला सोडून गेला फक्त एका त्या मुलीमुळे। फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न ठरलं। लग्नासाठी त्यांच्याकडनंच आम्हाला मागणी आली। वारंवार सांगत होतो की बाबा मुलगी तुमची अजून 20 वर्षाची झाली नाही, एवढ्या लवकर कोण लग्न कर। पण त्यांचं म्हणणं होतं नाही आम्हाला करायचं। त्यामुळे आम्ही मुलगी बघायला गेलो। ओळखीतली होती, नात्यागोत्यातल्या होत्या। मुलगी बघून डिसाईड झाला, साखरपुडा झाला। साखरपुडा झाल्यापासून हर 8-10 दिवसात त्यांच्या काही ना काहीतरी गोष्टीवर त्या पोरी चिडायच्या। तो वारंवार मला म्हणायचा, पप्पा तुम्ही चौकशी केली का? मुलगी वारंवार भांडती, विनाकारणावरनं भांडतीये। मी म्हणायचो आपल्या नात्यातली आहे, आपल्या चुलत मामानीच्या मेव्हण्याची मुलगी आहे, त्यांनी आपल्याला खात्री दिलेली आहे आणि त्या खात्रीवर तू नको काळजी कर। तो प्री वेडिंग साठी बालीला निघाला। बालीला फक्त 4च लोक गाडीत होते, मुलगी, मुलगीचा भाऊ, माझा मुलगा आणि माझी मुलगी। गाडीमधनं त्याचा पासपोर्ट चोरी झाला। एअरपोर्टला बघितलं जाऊन, सगळं काही बॅगेतनं करन्सी होती, क्रेडिट कार्ड होते, सगळं काही होतं, फक्त त्याच्या एकट्याचा पासपोर्ट चोरी झाला। बालीला जाऊ नाही शकले, परत आले। वारंवार ही मुलगी फक्त एकच करायची की लोहगड किल्ल्यावर जायचं। एकदा गेले, दुसऱ्यांदा आम्ही नाही पाठवलं, तिसऱ्यांदा पुन्हा जिद करून बसली की माझी मित्रांची पार्टी आहे, आम्ही तिथं बर्थडे सेलिब्रेशन करू, मला पाठवा, मला पाठवा। माझी मिसेस त्याला वारंवार सांगायची काही काम नाही किल्ल्यावर, काही काम नाही, पण ती ऐकली नाही। 2दा ते जाऊन आल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा जिद करायला लागले जायची। 18 तारखेला सकाळी तो 8:20 सुमारेस घरनं निघाला। तो तिथं पोचला। 11:15 वाजता माझ्या मिसेसला त्याच्या आईचा फोन आला की तुमचा मुलगा किल्ल्यावरनं पडला आणि तुम्ही गडावर पोचा। आम्ही तिथं पोचलो। पोचायच्या अगोदर पोलीस होते, स्थानिक लोक होती मदत करायला। त्या लोकांनी सगळी मदत केली, त्याला खूप वरनं काढून आणला। त्यांचा खूप खूप आभार। पर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पोलिसांनी, तिथे डॉक्टरनी घोषित केलं की तो मृत आहे। आमच्या काही लक्षातच यायला तयार नाही की एवढा शार्प मुलगा असा क्लिटवर जाऊन पडूच नाही शकत। पडायचं काही कारणच नाही, एवढा मोठा लोहगड किल्ला आहे, सगळीकडे रेलिंग आहेत, कठडे बांधलेले आहेत, पडायचं काही कारण नाही। त्यानंतर आम्ही तिथं जाऊन 2-3 दिवसानंतर स्वतः पाहणी पण केली, तर आमच्या लक्षात आलं की तो पडू नाही शकत। मग आम्ही आणि पोलिसांनी सगळी इन्व्हेस्टिगेशन केली। इन्व्हेस्टिगेशन मध्ये खूप काही सत्य बाहेर आलंय। त्या पोरीचा त्या पोरासंगत अफेअर होता, ती त्या संगत फिरायला सुद्धा उदयपूरला गेली होती। अजून पण त्याचे खूप सोबत अश्लील चॅटिंग आहेत। हे कळायला भाग नाही की त्यांचे किती पोरासोबत त्या पोरीचे काय आहे काय नाही, आम्हाला कळायला भाग नाही। आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये निघेल। त्यांनी त्या पोराला 18 तारखेला तिथं बोलवलं आणि त्याला सांगितलं की त्याला तिथं धक्का मार। त्याप्रमाणे त्या दोघांनी मिळून माझ्या पोराचा धक्का मारून खून केला आहे। आणि मी आता फक्त न्यायमूर्ती समोर आणि सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या दुनियांसमोर माझ्या पोराच्या न्यायासाठी सगळ्यांशी भीक मागतोय की त्याला न्याय भेटावा। माझा मुलगा तर आज आम्हाला सोडून 26 वर्षाचा निघून गेला, फक्त त्याच्या न्यायासाठी आज मी सगळ्यांसमोर फिरतोय। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपया त्याच्या न्यायासाठी लोकांनी पुढे यावे।